लोकसभा निवडणुका चालू झालेल्या आहेत। पुण्यातले तीनही उमेदवार आहेत, त्यांचा जंगी प्रचार चालू आहे। या सगळ्या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा दिसतात। आत्ता मी आलेली आहे पुण्यातल्या सिंहगड रोड भागामध्ये। या ठिकाणी सुद्धा एका उमेदवाराचा प्रचार चालू आहे आणि हा प्रचार करताना दिसतात त्यांच्याच अर्धांगिनी अर्थात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभाताई धंगेकर। मी आत्ता त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्याकडून त्यांचा प्रचार कसा चालू आहे हे जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, प्रचार करताय, कसा प्रचार चालू आहे, काय स्ट्रॅटेजी यावेळेस? खूप छान प्रचार चाललेला आहे। मी ज्या ज्या भागात जाते त्या त्या भागातले मवियाचे आपचे सगळे कार्यकर्ते हे सगळे दादा माझ्याबरोबर असतात आणि ज्या घरामध्ये जाते त्या घरामध्ये खूप छान हसून स्वागत केलं जातं, औक्षण केलं जातं, माझा सत्कार केला जातो आणि मला हे सांगितलं जातं, ही ग्वाही दिली जाते की काही काळजी करू नका, आम्हाला बदल हा हवाच होता आणि आम्हाला आमच्या मनासारखा उमेदवार मिळाला आहे, त्यामुळे आम्ही मतदान करणारच आहोत। ताई, आणखीन या आधीची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये असा काय फरक वाटतो? आता व्याप्ती खूप वाढली आहे, प्रचार जास्त करावा लागतोय, जास्त लोकांशी बोलावं लागतंय, वेगळे पण काय वाटतं? वेगळे पण हे वाटतं की आता मी लोकांना बऱ्यापैकी भेटते आहे, तर लोक फार असे आधीच्या सरकारविरोधात फार नाराज आहेत आणि म्हणत आहेत की नाही, आता बदल आम्हाला हा घडवायचाच आहे आणि त्यामुळं आम्हाला मवियाचं सरकार हे आणायचंच आहे। खूप त्रासलेत लोक त्या आधीच्या सरकारला, महागाई विरोधात बोलत आहेत, गृहिणी सिलेंडरबद्दल बोलत आहेत आणि बरंच काय काय बोलल्या जाते, त्यामुळे लोकांना बदल हा हवाच आहे। तर लोक खूप छान म्हणजे बाहेर येऊन मतदान करणार आहेत लोक। नक्कीच ताई, आपण पाहिलं की रवींद्र धंगेकर या नावाचीच खूप चर्चा आहे। हे सगळं कॅरी फॉरवर्ड करणं, हे सगळं लोकांपर्यंत घेऊन जाणं, टिकवून ठेवणं पण तसं अवघड आहे। ते सगळं भाऊ कसं शक्य करतात, तुम्ही त्यांना कसं साथ देता? यात नाही, गेली 30 वर्ष जी काही समाजसेवा केलेली आहे ती आता लोक मला मी आता बऱ्याचशा वेगवेगळ्या भागांमध्ये जाते तर लोक मला ते कामं त्यांची सांगतायत, त्यांची ओळख सांगतायत की आम्हाला 4 वर्षांपूर्वी ही मदत केली, ती चौकीमध्ये आले होते, रात्री 2 वाजता आमची गाडी सोडवायला आले होते, त्यामुळं खूप छान वाटतंय। आणि मला नाही वाटत की धंगेकर कुठे पोचले नाहीत, धंगेकर हे सगळीकडे पोचलेले आहेत आणि एक मला फार अभिमान वाटतो की मी त्यांची किंवा ते माझे मिस्टर आहेत, मी त्यांची पत्नी आहे, जे काय आहे ते खूप छान वाटतंय, मला खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा। प्रचार चालू आहे, आता खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा या निवडणुकीत आहेत। यंदाची निवडणूक कुठेतरी व्यक्तिगत पातळीवर येताना सुद्धा दिसतीये। म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी रविभाऊंच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला गेला, तर वैयक्तिक लेवलला येऊन आता ही कुठेतरी टीका होताना दिसते, कसं वाटतंय? नाही, खूप कीव येते त्या लोकांची मला की काही माहिती नसताना ते लोक काही मुद्दे उकरून काढतात, काहीच सापडत नाही, मग कुठेतरी काहीतरी शोधायचं। पण मी त्या लोकांना खरंच धन्यवाद देईल की त्यांनी हा मुद्दा उकरून काढला। तर मी सगळ्यांना असं सांगू इच्छिते की त्यांनी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, माझं लग्न FYमध्ये असताना झालं आणि बरेच मुलांना त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळं शिकता आलं नाही, पण त्या शिक्षणाची जाणीव आहे त्यांना की मला माझ्या परिस्थितीमुळं शिकता आलं नाही म्हणून तू शिक, आणि इतर मुलांची ते फी भरतात। गेली 15 वर्ष 20 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना दप्तरं वाटतोय, वह्या वाटतोय, पुस्तकं वाटतोय आणि बऱ्यापैकी जे खूप गरीब विद्यार्थी आहेत त्यांची फी भरतोय। म्हणजे त्या माणसाला स्वतःला शिकता आलं नाही म्हणून तो इतरांना शिकवतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि शेवटी विरोधक आहेत, ते बोलणार, त्यांनी बोललं पाहिजे, उलट बोलावं त्यांनी, आणि त्याच्यामुळं जे काही धंगेकरांमधले गुण आहेत ते उलट सगळ्यांसमोर येत आहेत। ताई, आणखी एक प्रश्न आहे की आत्ता आपण पाहतोय तीनही उमेदवार जाहीर झालेत, तीनही उमेदवार तितकेच तोडीचे आहेत, त्या सगळ्यांमधून स्वतःला सिद्ध करणं कुठेतरी अवघड असणार आहे। हे सगळं पेलवलं जाईल, कसं पेलवलं जाईल असं? का नाही पेलवलं जाणार, नक्कीच पेलवलं जाईल। सगळेच उमेदवार आहेत तोडीचेच आहेत, पण त्यातल्या त्यात आपलं काम आहे, आपण घराघरात पोचलेलो आहे, आपण गोरगरिबांपर्यंत पोचलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही सर्वसामान्य आहोत, त्यामुळं आम्हाला सर्वसामान्यांची जाण आहे। आम्ही फार मोठ्या बंगल्यामध्ये राहणारे नाही आहोत किंवा खूप भारी भारी 4 व्हीलरमध्ये फिरणारे नाही आहोत, आम्ही सर्वसामान्य आहोत, त्यामुळे सर्वसामान्यांची आम्हाला जाण आहे। त्यामुळे काही विशेष नाही हे पेलवणं। तुम्ही मागच्या वेळेस बघितलं की निधी पळवल्या गेला, काय काय प्रकार झाले, तर तो निधी आपण परत त्या वॉर्डला ठेवला तसंच आणि नवीन निधी घेऊन आलो परत। अशा अनेक गोष्टी आहेत की आत्ता धंगेकर भाऊंनी ललित पाटीलचा मुद्दा उचलला, जी लहान लहान मुलं आहेत म्हणजे कॉलेजचे आहेत ते ड्रग्ज वगैरे, हे सगळे मुद्दे एवढी गुन्हेगारी वाढत चालली त्याच्यावर सुद्धा धंगेकरच बोललेत, बाकी कोणी बोललं नाही। उलट दुसऱ्या पक्षाची जे आता विरोधक आहेत
ते तर असे घेऊन फिरत आहेत गुन्हेगार. आमच्या मागच्या निवडणुकीत तर खूप काय काय प्रकार झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि जनतेला पण माहिती आहे. त्यातून पण जनतेने साथ दिली आणि पुणेकर जनता खूप सुज्ञ आहे. पुणेकर जनतेला माहिती आहे की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. तर मला असं वाटतं की पुणेकर जनता नक्कीच धंगेकर भाऊंच्या बरोबर असणार आहे आणि भाऊ मताने विजयी करून खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहे पुणेकर जनता. नक्कीच तुम्ही म्हटलात की खासदार म्हणून त्यांना आपण दिल्लीला पाठवणार आहोत. खासदार हे खूप मोठं पद आहे, पण तसं पाहायला गेलं तर रवी भाऊ हे कायमच त्यांच्या साधेपणासाठी आत्तापर्यंत प्रचलित आहेत. म्हणजे आत्ताही ते टू व्हीलरवर फिरतात कार्यकर्त्यांबरोबर वगैरे. तर हा साधेपणा त्यांनी टिकवून कसं ठेवला इतके दिवस? एक शेतकऱ्याचा मुलगा आहे रवींद्र भाऊ धंगेकर आणि हा साधेपणा आहे म्हणून तर ते जनतेला आवडतात. आणि जेव्हा आपण साधे असतो तेव्हा ती जनता पण साधी असते आणि ते बॉन्डिंग खूप लवकर होऊन जातं. आणि हा साधेपणा आहे म्हणूनही सगळ्यांनाच आवडतात आणि मलाही आवडतात. काय म्हणतात पुणेकर? नक्कीच ताई, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही प्रचार करताय, यावेळेसची निवडणूक रवी भाऊंकडून कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल? विकासाचे मुद्दे काय असतील? जाहीरनामा काय असेल? नक्कीच विकासाचे मुद्दे तर असणारच आहेत. आता पुण्यामध्ये एवढी ट्रॅफिक वाढली आहे, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, गुन्हेगारी आहे, परत रस्ते आहेत, म्हणजे ट्रॅफिक आहे. तर हे सगळे मुद्दे तर आपण घेणारच आहोत. परत बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. आता आधीच्या सरकारने एवढे आश्वासनं दिलेत की नोकऱ्या लावू, हे करू ते करू. तर ते मुद्दे तर आहेच ना. ते मुद्दे घेऊनच आपल्याला हे सोडवायचं आहे सगळं. त्यामुळं दिल्लीला छान होणार आहे त्यांचं सभागृहामध्ये. ताई, आणखीन एक प्रश्न आहे की आत्ता कुठेतरी बातम्या येत आहेत की खूप मोठे नेते रवी भाऊंच्या प्रचारासाठी दाखल होणार आहेत, पुण्यामध्ये रोड शो होणार आहेत. नेमकं कोण कोण येणार आहे, काही माहिती आहे तुम्हाला? आता मी तर प्रचारात आहे, पण मग असंच कार्यकर्त्यांकडून वगैरे मी ऐकते आहे राहुलजी गांधी असणार आहेत, प्रियंकाजी गांधी असणार आहेत, परत आमचे उद्धवजी ठाकरे असणार आहेत, आदित्यजी ठाकरे असणार आहेत, काँग्रेसचे मोठे नेते असणार आहेत, आमचे नानाभाऊ पटोले वगैरे ते तर सगळेत, खरगे साहेब आहेत आणि पवारसाहेब असणार आहेत. सुप्रियाताईंची निवडणूक झाल्यानंतर 7 तारखेनंतर सुप्रियाताईसुद्धा आम्हाला जॉईन होणार आहेत. त्यामुळं असे सगळं रोड शो असणार, मस्त प्रचार होणार आहे धंगेकर भाऊ. एक शेवटचा प्रश्न आहे की प्रचार सध्या चालू आहे, तुम्ही वेगळा फिरताय, ते वेगळे फिरतायत, नेमकं कसं चालू आहे? सगळे मिळून प्रचार करताय आणि कसं वाटतं आता प्रचार करताना, बोलताना लोकांशी काय जाणवतं आहे आणि कशा एकंदरीत दिशेने हा प्रवास चालू आहे? प्रवास हा योग्य दिशेने चाललेला आहे. धंगेकर भाऊ वेगळ्या ठिकाणी फिरत आहेत, मी वेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेते. माझ्याबरोबर सगळेच मवियाचे नेते आहेत, आपचे नेते आहेत, सगळे मला साथ देत आहेत. आणि घरोघरी मी तर सांगितलं तुम्हाला की गेले की इतकं छान स्वागत होते, हसून स्वागत होते आणि सगळेजण म्हणतात नाही बदल आम्हाला हवा आहे हा, आणि आम्हाला मनासारखा उमेदवार मिळालेला आहे. त्यामुळं खूप असं प्रसन्न वातावरण वाटतं. खासदार होतील नक्कीच धंगेकर, असा विश्वास? 1001% खासदार होणार आहे. रवी भाऊ तुम आगे बढ़ो. नक्कीच आपण पाहिलं की प्रतिभाताई माझ्याबरोबर होत्या. 1001% रवींद्र धंगेकर हे खासदार होतील अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत. अतिशय उत्साहामध्ये हा प्रचार चालू आहे. स्वतःचं वेगळेपण टिकवून ते आत्तासुद्धा टू व्हीलरवर फिरून वगैरे अशा प्रकारचा प्रचार चालू आहे. घरोघरी जाऊन प्रचार चालू आहे. खूप मोठ्या संख्येने पुणेकरांचं प्रेमसुद्धा मिळत आहे. मात्र विकासाच्या मुद्द्यांवरती यंदाची निवडणूक लढवली जाईल. विकासाचे मुद्दे काय असतील ते सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यामुळे खरंच ही निवडणूक जी आहे ते तीनही उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे, चुरशीची असणार आहे. आणि अखेरतः 4 जूनला ही जी सुरसत्ता चालू आहे, हा जो प्रचार चालू आहे तो किती पणाला लागणार, यश कोणाला मिळणार हे खरं तर 4 जूनलाच कळेल. कॅमेरामन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.